पारमिता म्हणजे कळलं तुला? पारमी अरे किती पारमिता ते नाही विचारलं. पारमी म्हणजे काय? पारमिता म्हणजे 10 पारमिता आहे. दालची नसते एरिया प्रदेश आधी सच्चे अधिष्ठान आणि 10. पारमी म्हणजे काय? पारमिता कशाला? हा माझ्यातला मी आहे ना, मी लई अंगात येतो आपल्या सगळ्याचे, माझे आणि तुमचे. मी माझं 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 शरीर, माझं मन सबके तेल पट्टी उतारणार आणि थंड आधी दुःख. भगवंत म्हणतात हे शरीर आणि मन यांची आसक्ती आहे ना. माझं शरीर माझं अरे लग्नात तुझं शरीर तुझं नाही, तुझं मन तुझं नाही. कोणाला मी म्हणतो माझं माझं म्हणतो सरळ बरोबर होतो नाही. हे हळू वेगळं परमाणू कुणाला मी म्हणून माझं शरीर म्हणून काय हुकूमत चालते माझी. या शरीरामध्ये ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा तथागतांना दिसला नाही. वैज्ञानिक कल्पना तरी करतात तथागतांचा हा शब्द मन भक्ती अंधश्रद्धा कर्म कांड काल्पनिकतेला अजिबात स्थान नाही आहे. म्हणून ते बोधी ज्ञानाचा डोळे लावून बसलं ते काहीतरी प्रकृती मला काहीतरी प्राप्त होऊ दे असं म्हटलं का तुम्ही? हा श्वास आहे. हे मन लई चित्र इथले तिकडे भटकते. कामाचं चित्त 54, रूपाचं चित्त 15, रूपाचं चित्त 12 आणि लोकोत्तर चित्त 8. 89 प्रकारचे चित्त आहे. हे कोणतं चित्त उत्पन्न आहे तुम्हाला काय वाटतं? धम्म लई कठीण काम आहे. धम्म म्हणजे मोठे तळे महाराज वृत्तची प्रचंड गाठी आहे. तेव्हा आता पाटील इकडे दुखलं ना तिकडे मत बदलतात. आता आम्ही आता दुखतं होतो सुप्त होतो. यासाठी हा पंगठराचा अभ्यास आहे. बोधी मिथ्या नाही ती सम्यक आहे. म्हणून सम्यक ही संबोधित ज्ञानाच्या दृष्टीच्या आधारावर आपण कसं कर्म करायचं याला म्हणतात संमानित्य. म्हणून एक धम्मस्कंद संमानित्य हा धम्मस्कंद आहे. हा केवळ भगवान बुद्धांना अनुसंधान करता येतो. सम्यक दृष्टी म्हणजे काय? आपण काय वर्णन करतो ते योग्य दृष्टी, विवेक दृष्टी, सायंटिफिक दृष्टी म्हणजे संमानित्य. तुम्ही फेल संमानित्य म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक या शब्दामध्ये परिपूर्णता आणि परिशुद्धता साठवलेली असते. म्हणून सम्यक समृद्ध म्हणतात. ज्याला परिपूर्ण आणि परिशुद्ध ज्ञान आहे त्याला सम्यक ज्ञान म्हणतात. हे सम्यक ज्ञानाची उत्पत्ती कशी होते? सभ्य संघाराच्या सभ्य संघार दुःखात सभ्य धम्मानकात यदा पर्याय असते. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या तीनही लक्षणामध्ये रमण करणं, विहार करणं, प्रज्ञा विहार म्हणतात. ही सम्यक दृष्टी हो. शब्दांमध्ये कसं वर्णन केलं कथाकारांनी? दुःख याण, दुःख समुदय याण, दुःख निरोध याण, दुःख निरोध गाडी पटपदा याण उच्चती विखवे संभाव्य. दुःख दुःख समुदय दुःख निरोध गाडी पटपदा या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं, शुद्ध चित्ताने कर्म करणं म्हणजे दुःख समुदय दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं. यातच नाव आहे अशिते पीते खाईते साईते संपजानकारी गते गीते सुते जागरिते संपजानकारी. भिक्षू जरी कुठला जंगलाठी पत्त चिवर धारणे संपजानकारी. सकाळी तो उठतो आपलं चिवर संघाटी घेतो, चिवर पात्र घेतो आणि विषय जागरूकपणे चालताना असताना उठताना निद्रा घेताना जी काही कृती करत आहोत कर्म करत आहोत ते निर्णय ज्ञानाच्या आधाराने अनित्य ज्ञानामध्ये रमण करून, दुःख ज्ञानामध्ये रमण करून, अनंत ज्ञानामध्ये रमण करून काम करावी लागतात. तेव्हा ते शुद्ध चित्त असतं, प्युअर माइंड असतं. शुद्ध चित्ताने आपल्याला कर्म करता आले तर शुद्ध परिणाम आहे. तुम्हाला शुद्ध चित्ताने कर्म करता येतं का? नाही. मुलं पाहण्याची चित्ताकडे काय पाहिजे? अनित्य ज्ञान. आता पुन्हा अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. वाक्य समजलं? अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून
बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. याला पटिसंख्या ज्ञान म्हणतात. विपश्यना कोणी कोणी केलेली आहे. हातवर करून बघा विपश्यना. हे पहिला नंबर लागला. विपश्यना विशेषेण पश्यति इति विपश्यना. विशेष करून पाहिली जाते मी अविद्य लक्षण दुःख लक्षण अनर्थ लक्षण सगळे संखारादित्यादी सगळे संखारा दुःखाती सगळे धम्मा अनंताती यदा पर्याय पसती अथ निपिंडती दुःखे हे समग्र विशुद्धिया. कथमाचं भिक्खवे अनित्य ज्ञान लिखुंडो. हे अनित्य ज्ञान म्हणजे काय? उदय बय ज्ञान इति अनित्य ज्ञान. वेदनांचा उदयापासून लयापर्यंत यथाभूत जाणणं म्हणजे अनित्याचा बोध करणं होय. प्रज्ञेने 100 वर्ष तुमचं व्यवस्थित गेलं काही कामाचं नाही. एक दिवस जरी प्रज्ञायुक्त चित्ताने जगता आलं तर सुगतीचा मार्ग तरी गवसेल. म्हणून 100 वर्षातलं व्यवस्थितलं जीवन आपलं काही दुर्लभ हो. मनुष्यो भाव मत्मी लोके. दुर्लभ आहे मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालं. बाबासाहेबांच्यामुळं बुद्धाची आपल्याला ओळख झाली. बाबासाहेबांच्यामुळे बुद्ध करणं गच्छामी म्हणायला तरी नाही. त्यामुळं ते म्हणते आहेत ना 10व्या वर्षात त्यांच्यासोबत गेला. आपण बोधिसत्व मानतो. आणि बाबासाहेब मेले ना त्यांनी जन्म घेतला असेल काय यांची बुद्धी आहे. बाबासाहेब म्हणून पावले ना त्यांनी जन्म घेतला असेल का? हो घेतला असेल. अरे पुनर्जन्म मानणार आहे. अरे भगवान बुद्धांनी पुनर्जन्म आणून सांगितलं का? पुनर्जन्म आहे काय? हो आणि नाही दोन्ही गोष्टी आहेत. हो आणि नाही बाबासाहेब सिद्ध करून दाखवली. हो आणि नाही दोन्ही गोष्टी आहेत. कुणाचा नाही? 3 सत्व असे आहेत. 3 बुद्धांचा पुनर्जन्म नाही. 3 प्रकारचे बुद्ध असतात. एक सम्यक संबुद्ध हे सिद्धार्थ गौतम झाले. बाबासाहेब ज्याला सम्यक संबुद्ध म्हणतील तेही सम्यक संबुद्ध म्हणणार आहेत. बोधिसत्व म्हणतो ना आपण. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध भविष्यात येणारे बुद्ध. बाबासाहेब बुद्ध होतील का? बाबासाहेब बुद्ध होतील का? नाही. म्हणजे सायंटिफिक दृष्टी आणि बोधी संबोधित ज्ञानाची दृष्टी पहा किती तफावत आहे. ही लौकिक दृष्टी आहे. योग्य दृष्टी विवेक दृष्टी सायंटिफिक दृष्टी बदलणारी आहे. संबोधित ज्ञानाची प्रज्ञेची दृष्टी निर्वाणापर्यंत नेते. सायंटिस्ट लोक कशाला मागे राहिले असते? निर्वाणापर्यंत नाही पोहोचवते. संबोधित ज्ञानाची दृष्टीच आपल्याला निर्वाणापर्यंत पोहोचवते. तेव्हा विपश्यना ज्ञानाचे 10 टप्पे असतात. समर्श ज्ञान उदय ज्ञान भंग ज्ञान हय ज्ञान आदिलव ज्ञान नितिदा ज्ञान निश्चितकाम्यता ज्ञान पटिगर्का ज्ञान संखारोपिका ज्ञान अनुलोम ज्ञान. आता एक एक ज्ञानाचा टप्पा समजून मिळवण्यासाठी 1-1 तास लागतात. तुम्ही आज भटके विमुक्त लोक आदिवासी जात ना. आपण गंमत विपश्यना केली नाही म्हणून हे तोंड बोलतो. तोंड नाही बोलतोय. आम्ही आहे बडबडे राहतो. ज्यांनी सम्यक प्राप्त केलं पश्चिम बुद्ध झाले. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्याला सावध बुद्ध म्हटले. अशा 3 बुद्धांना कारण त्यांनी कामतृष्णा 500 भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 500-1500 ही प्रकारच्या तृष्णाचा मुळा सगळं नायनाट केलेला असतं. म्हणून त्यांचा पुनर्भव नाही पुनर्जन्म. बाबासाहेबांचा पुनर्जन्म आहे का? बाबासाहेबांचा अर्थ आहे म्हणून पुनर्भव आणि पुनर्जन्म हे 2 शब्द काळजीपूर्वक वापरायचे. पुनर्जन्म म्हणजे बाबासाहेब आता गेले या जीवनात याच असे काय लोक आले असं निर्माण म्हणजे पुनर्जन्म असं नाही होणार. याला पुनर्जन्म म्हणतात. पुनर्भव हा शब्द कळत तरी वारंवार वापरतो.
पुनर्जन्म. आता हे लहान लहान इंग्लिश पोरं अनामाचा अभ्यास करतात. म्हणते तुमचा जन्म, मला फोन करून म्हणतात, म्हणते तुमचा जन्म पुढे तुम्ही मरासाल तेव्हा तुमचा जन्म होईल का? मला लहान लहान म्हणते लय उद्या घेतात. हे लहान लहान म्हणतो अलीकडे खूप लहान लहान पोरांना मस्त अभ्यास करतात. पण तुमचं काहीच नाही, काही खरं नाही तुमचं. ही लहान पिढी आहे ना, झगडासारखी नसते, असे मस्त बळी आहे अनामाचा अभ्यास करतात. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून नुसतं डोळे उघडून पाहतो त्यांच्याकडे. खूप छान ध्यान करतात. बोधी कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे समजायचं. कुशल चित्त उत्पन्न झालं पाहिजे. बाबासाहेबांचं महाकुशल चित्त आहे, कारण ते बोधिसत्व आहेत. यांच्याकडून माहिती करून घेतली. आपण मानतो बोधिसत्व म्हणून, जाणत नाही ना. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असेल त्यांना जाणताय. दोन्ही हात जोडले म्हणते अर्हत 3 महिने त्यांच्यासोबत वर्षा वाचतो. आता हा भिक्षू अर्हत आहे की नाही माझ्या मनात संशय येतो, संदेह निर्माण होतो. हा झोपतं की नाही म्हणून म्हणजे अर्हत व्यक्तींना बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला किंवा सगळे बोधी प्राप्त केलं त्या व्यक्तीला झोप नाही आहे. 3 मिनिटं म्हणतात, शारीरिक आणि मानसिक आळस. झोप हा रोग आहे, निसर्गाने गेलेलं बक्षीस नाही. पण ते डॉक्टर सांगतात ना कमी कमी 8 तरी तास झोप घेतली पाहिजे. झोप घेण्याची गरज नाही, झोप हा रोग आहे. ज्याला 3 मिनिटे मार म्हणतात, ज्यांनी अर्हत प्राप्त केले हा रोग दूर गेलेला असतो, ते नुसते ध्यान करत राहतात. हे मी जवळून पाहिलं. 1 वर्षावर केलं मला संदेह निर्माण व्हायचा. त्यांच्या शेवटमध्ये रस असणार त्यांच्या रूममध्ये एसी होती, पण एसीचा ते फार वापर करत नसत. त्यांची सेवा करणारे भिक्षू असते साधे बाहेरच्या वरांड्यात जायचे तिकडे पंख्यामध्ये. आणि मी 92 वर्षाचा म्हातारा भिक्षू तो खुर्ची तळत बसून राहायचा. आपलं कुशल जवळ घ्यायचं आणि ध्यान करायचं. झोपला की नाही वेळ असे डोळे उघडून पाहिजे. तो काय करायचा काय नखाली खुर्चीच्या याला असं टक 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 वाजवायची. मी पुन्हा डोळे लावले, अरे माणूस जागरूक पाहिजे. 7 दिवस एक तिला खंडोबा चालला. बघ नंतर उगीच मी मला म्हणजे बरंच नव्हतं वाटत मला फुकट मी डोळे उघडले. बाबासाहेब खरंच बोधिसत्व होते का? त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं महाप्रयाण झाल्यानंतर त्यांनी तुळशीला देवता लोकांमध्ये जन्म घेतला अशी श्रीलंकेची भिक्षू आपल्याला सांगतात. हे खरं आहे का? 15 मिनिटानंतर ते बोलले मी हातच जोडत होतो. त्यांनी होकार दिला. माझ्या मनात श्रद्धा निर्माण झाली. मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायाची चुंबन घेतलं. पण जेवण करताना आम्ही एक दिवस त्यांची व्हीलचेअरवर मग द्यावं लागायचं. एखादी घास घेतला ना तोही मुलांना काढून ऐकून द्यायचं. माणूस जेवण नाही खात, मला जेवण तर राहतो कसं प्रश्न टकटक नुसतं त्याच्याकडे बघत नाही. आंब्याची बघतो तिकडे बघतच राहतो, होतो काय करण्यात बघत नाही. जेवताना पाहतो ते हे जेवण आहे, तो घास घेतला तोही घेतला. हा जो ओजस आहार असतो ना, असे लोक या बाह्य आहारावर अवलंबून नसतात. सूक्ष्म आहार असतो तो मिळत असतो. प्रकृतीतनं जे काही सत्व असतात ते पूर्ण असतात. तिकडे वाचता अरे भगवंताने बुद्धत्व प्राप्त केलं. शुद्ध शील, परिशुद्ध शील, विशुद्ध शील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा, विशुद्ध प्रज्ञा. हे शरीरही शुद्ध होतं आणि मन शुद्ध होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातल्या चिपळातला, कानाचा, मनातला, नाकातल्या, शब्दाचा, थुंक्याचा, नदीचा असू दे की संध्याचा असू दे, ते घाण वास येत नाही. पुस्तकं वाचताना हे कोणीतरी बाबदाने लिहून गेले असेल त्यावर बंद करून टाकायचं. बाबा आपल्याला नाही बुद्धीत झालं नाही तर काय करा, बुद्धीला सीमा असते ना. बुद्धीच्या आधारावर कोणी स्वतःपर्यंत व्यवहार प्राप्त करत नाही. बुद्धीला सीमा, प्रज्ञेला सीमा नसते, म्हणून प्रज्ञा तिकडे निर्माण करून दिली. खरं तसं असेल का? बर्कितींना एकदा आंघोळ करायचं. आता हे लिंबोळी सापडलं राहतात ना, निळं हिरवळी असं लावायचं. बळबळ आपलं पाणी थोडंसं कोमट जास्त गरम कोमट टाकायचं आणि त्या टिश्यू पेपर नाही पुसून काढायचं. आता तुमच्या घरावर उपासला काही उपाशी का म्हणजे आम्ही शिकायचं टिश्यू पेपर ते घ्यायचे आणि आपल्या खेड्यात करायचं.
ऋषू आला, माझं लक्ष तिच्या त्याच्याकडे होतं. नाही इथे करतात मी इकडे कचरापेटीत टाकतो आणि ते उलटे आपल्या हे करतात. काय चाललंय इकडे? मग नंतर ऋषू सांगायला लागला, ते लोकांची गर्दी असते त्याचा सुगंध चालतो, सुगंध चालतो. तर मग मी ते सारखा सुगंध चालत आहे, जिना माझं जर साबण आपण वापरतो तर हे सुगंध असा कसा काय चालतो? संडासमध्ये घेऊन जायचो आम्ही, कमीत कमी त्याचे दुगत धुवायचं चान्स तरी मिळेल. बघा आहे की नाही, एका अरहंतांची सेवा करण्याचा चान्स तरी मिळेल. म्हणून तेव्हा काही दुर्गंध सुद्धा घेतला संडास आहे की नाही. खरंच हे खरं आहे. त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने बुद्ध, तो बाबासाहेब जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ना, तर त्या डोळ्यातल्या चिपळाची असो, कानातल्या कानवरची असो, शेवळाची असो, तुक्याची असो, संडाची असो की लग्नाची, दुर्गंध नाही, सुगंध आहे. हा मूलभूत फरक असतो महापुरुष. हे गणित नाही समजत सायंटिस्ट लोक, सायन्स लोक बुद्धीच्या बळावर आपण संशोधन ते बघा ना. आम्ही भूगोलात शिकायचो ना, या पृथ्वीवर राहतो ना आपण, तिसऱ्या नंबरचे ग्रह 9 ग्रह आम्हाला आमच्या पाठ्यक्रमात शिकवायचे. आता किती ग्रह आहे? सूर्यमालेत किती ग्रह आहे? आता 8च शिकवले. प्लुटो हळूहळू हाय नसतो ना. पण याच महाभद्र कल्पना बाबासाहेब जेव्हा सम्यक संबुद्धत्व प्राप्त करतील, तो यायचा बाबासाहेबांना पाहिजे बदल येईल. चला मी तर नाही म्हणतो. आता तुम्ही राहता की काय मला काय माहिती. परेडमध्ये राहिला हा निळ्या निळा जाऊन घेतला. भगवंताचा हा निळा झेंडा आहे ना, निळ्या झेंड्यावर गप्पा. जेव्हा बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट होते ना, सारे जगाचे राजे होते, न्याय स्वातंत्र्य संस्था आणि बंधुभाव मानवी मूल्य तेव्हा सगळ्यात गाव राबवतील ते निळा झेंडा असतो. निळ्या झेंड्यावर नामा चक्रवर्ती हे बाबासाहेबांच्या चिंतात म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या राजकीय संघटनेला हा निळा झेंडा असेल असं म्हणून बाहेर. भगवान बुद्धाच्या केस आहेत ना, हे केस निळे हे सीताफळाच्या डोळ्यासारखे दिसतात. बोल 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 पश्चिमेकडून पूर्वेकडे फेर काढायचे, हे पूर्वेकडून असं पश्चिमेकडे बोल बोल सीताफळाच्या डोळ्यासारखे निळ्या केस आहे, काय नाही आहे. म्हातारे झाल्यावर काही पांढरे होत नाही. हा मूलभूत फरक असतो महापुरुषांमधला सर्वसाधारण व्यक्तीमधला. किती दात होते कुठून आहे? माणसाला कुठे 40 दात असतात. नरसिंह काका म्हणतो का हा आधार जिपिटकातला आधार आहे नरसिंह. खरं विसकी करतात. ज्यावेळेस भगवंत कपिलवस्तीला आले, ते एकमेकांचे तुमच्या सगळ्या बद्दल दिसतात ना, ते तुझे पिता आहे बरं, तेच तुझे पिता आहे. एवढा जाणणार विसकी खाली 20 वरती 20 आणि 4 कोपऱ्यावर 4 महादाड. तुम्ही पाहिजे का झाड भगवान मी पाहून लगेच त्या कॅन्डी या शहरामध्ये हस्तिगंधात ठेवलेली आहे. मोठी दाड आहे, 4 कोपऱ्यावर 4 दाड आणि 32 दाड. 32 नाही वरती 20 खाली 40 44. खरंच असू शकते का? बरं वैज्ञानिक विश्वास ठेवतील का? बरं तुम्ही तरी ठेवाल का? नाही. त्यामुळं हे अद्भुत असतं, विशेष असतं, अपवाद असतं, सगळे बुद्ध झाले असते. बुद्ध अपवादांमध्ये काही असे कल्पत कोरे टंगात जातात. या महाभद्र कल्पनात 5 सगळे समजत आहे. कोणागमन कपुसंत काश्यप चौथे सिद्धार्थ गौतम आणि 5वे बाबासाहेब आर्यमैत्रेय उत्तम. मी तर आहे ज्या नानकच्या दत्तूचा 103वा जन्मदिवस आपण साजरा करतो, त्यानिमित्तानं हा सोहळा. नानकच्या दत्तींच्या मुलीकडे गेलो. बुद्ध आणि त्यांचा जन्म आहे ग्रंथ लिहितात. अर्थात त्याचा मराठी जो अनुवाद शासन वेगळे गणेश अंतर्गत तांबे आणि मग चित्तीस आमचे प्राचार्य औरंगाबाद महाविद्यालयाचे यांनी तो अनुवाद केला. आणि त्या अनुवादाच्या 2 काप्या जेव्हा चंद्रपूरला नागाच्या तुझी आली होती, तेव्हा आमच्या मुलाखती गाठीभेटी झाल्या. त्या बाबासाहेबांच्या हातात बाबासाहेबांच्या अक्षरात त्याच्या डायरीमध्ये जे लिहिलं होतं ते मला दाखवलं. मी केवढा आनंदित झालो. काय लिहिलं होतं तिथे? बाबासाहेब अलिबागमध्ये अलिपूरमध्ये अलिपूरच्या बंगल्यात राहत. त्यांचा एक वेगळा ध्यानकक्ष होता. त्या ध्यानकक्षामध्ये बाबासाहेब जेव्हा आतमध्ये ते आनापानचा अभ्यास करत. बघा
पण इंग्रजी ग्रंथामध्ये जी दुरुस्तीची जी 2 पानं आहेत ना, ते पोचले नाही म्हणजे चिटणीसाकडे शासन एगेंकडे घनश्याम तळवलकरांकडे पोचले नाही. त्यामुळे ते पानं त्यांच्या मुलीच्या हातात. आता हा बदल कसा करायचा? आता माझ्या नजरेत आलं, बाबासाहेबांनी तिथे कामाची तिथे पारमितांचं, करुणा हा काय पारमितांचा सगळं, करुणा ही काय पारमित आहे, पण ती त्रुटी आहे, त्रुटी कोण भरून काढेल? तर ते पान तिथपर्यंत पोहोचलं. जस्ट लाईक आनापाना, जस्ट लाईक प्राणायाम असं लिहिलं आहे इंग्रजीमध्ये. अभ्यास बाबासाहेब प्राणायामाचा अभ्यास करत होते, हा वेगळा मेसेज आहे. त्या दुरुस्ती पत्र ते काही गेलेलं नाही त्यांच्यापर्यंत, ते अजूनही त्यांच्या मुलीकडे येणार आहे. कोणता वेळ माहिती नाही, पण तसं पत्रव्यवहार मी केलेला होता वसंत जोशी की वसंत जोशीसाहेबांना मीनाक्षी मूळ आहे, पत्रव्यवहार केला होता, ज्यामध्ये ज्या दोन्ही ज्या पृष्ठ आहेत जे त्यांच्या मुलीकडे त्या रतुजीच्या, ज्यामध्ये या पारमितासंबंधी हा करुणा हे काढून, जसं तिथे आवर्तामध्ये एक काही गोष्टी अशा असतात की प्राणायामाचा जो अभ्यास आहे तर तो आनापानसतीचा अभ्यास करतो. त्यांच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलं आहे बाबासाहेबांच्या, सो सतो अस्य सती सतो अस्य सती दीर्घत्वा अस्य सतो दीर्घ सामिती वगैरह रसगुआ अस्य सतो रसंगस्य सामिती वगैरह पस्स सामिती वगैरह सब काय परिसर वेगळी असं सामिती कधी पस्स सामिती कधी सारी काया संवेदनशील होऊन बाबासाहेब आनापानचा अभ्यास करायला शिकले. हे गोविंद माझ्याकडे फक्त पाहत राहिले. मी बाबासाहेबांच्या हँडरायटिंगमध्ये पाहिलं, बाबासाहेब अलीपूरच्या बंगल्यामध्ये आनापानसतीचा अभ्यास करत होते. ते पत्र जोडलं गेले नाही, ते जोडावं लागेल, आज नाही उद्या जोडावं लागेल. लोकांमध्ये वेगळा मेसेज येईल. हे कुठल्याही गुरूंकडे न जाता बोधिसत्वाचे महापुरुष चित्त असतं स्वतः ॲडॉप्ट करतं. हे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला नाही, पण त्याचा अभ्यास करताना तो बाबासाहेबांनी कुठल्याही गुरूंकडे आचार्यांकडे न जाता हा आनापानसतीचा अभ्यास सर्व काया ही संवेदनशील होऊन पाहत होते. ज्यावेळेला ते बाहेर आले ना, एवढ्या वेगात सांगत होते, नानकचंद तू हसायचा, त्यांची बोटं तुकायची. बाबासाहेब ज्यावेळेला भाऊ नानक हा काय नाटकमधला वेगळा ती संधी आहे नानक. पण काय करायचं, बाबासाहेब ज्यावेळेला सांगायचे दुखून यायचे ना, हां थक्के होतो, तर तू तो फर्स्ट आला झालं ना, हां एवढं वेगात सांगायचे. हा ग्रंथ लिहिताना किती कसरत झाली. बाबासाहेब ज्यावेळेला बुद्ध होतील ना, तरी मी त्यांच्या तोंडावर तुम्ही सावलीसारखे राहिला, बुद्ध आणि त्यांचा जन्म हा ग्रंथ अनुवाद केला, काही काय केलं, मला जसा भिक्षू आनंदानं सावलीसारखा राहिला ना बघ बाबासाहेबांच्या जन्म, तर तुमचा संकल्प काय आहे? तर ते हसत होते. बाबासाहेब सम्यक समृद्ध होतील तर तुम्ही त्यांचा सेवक आनंदासारखा भिक्षू बदल काय होतो? ते हसले होते अनेक. तो म्हणते की मुझे ये समझ में नहीं बात, अभी छाया की तरह रहे भिक्षु आनंद उनके साथ में. आपने बुद्ध आणि ग्रंथ लिखा, आपने अनुवाद किया, संग्रहित किया, तो आपकी छाया की तरह नहीं रहेंगे क्या? जब बाबा साहेब बुद्ध बनेंगे भिक्षु आनंद की तरह सेवा नहीं रह पाएंगे क्या? तो भक्ति जी मुझे हाँ ये बोल रहे सही कहा, लेकिन बाबा साहब के प्रति बड़ा चिपकावा हो गया, अभी भी नहीं गया. डोळ्यात आंसू येतात, साहजिक आहे, जीवन आहे. मी तरी बोललो आमच्या बाबासाहेब बुद्ध बनेंगे तो आपका नजरिया ये होना चाहिए कि बाबा साहब के सेवक बनकर के भिक्षु आनंद की तरह आपने रहना चाहिए, आपने ऐसे संकल्प करना चाहिए. मैं भी तो रहूँगा ना, असं म्हणाल. आप रहोगे, आप तो भिक्षु. हा मैं भी रहने का संकल्प किया, म्हणून मी दरवर्षी आम्ही महुला यासाठी जातो. कशासाठी? जन्मभूमीवर आमच्या साऱ्या जीवनातलं पुण्य बाबासाहेब तुमच्या जन्मभूमीवर येऊन अर्पण करतो. तुम्हाला बुद्धत्व प्राप्त होण्यासाठी, किसई पार्वताचा डोंगर असण्यासाठी हे आमच्या साऱ्या जीवनातलं सारं पुण्य तुमच्या जन्मभूमीवर माथा टेकवणे अर्पण करतो. हे सत्य आहे. या सत्य वचनानं तुम्हाला बुद्धत्व प्राप्त करण्यात हा किसई पार्वतांची घरे 16 असंख्य 1,00,000 एवढ्या जन्मात जात आहेत. ते 80,000 वर्ष जगणार आहेत.
आता खरं तुम्हाला विश्वास होईल का? 80,000 वर्ष जगणार. मला तर विश्वास आहे माणसाचं आयुष्य समोरच्या येणाऱ्या कालखंडात 1,00,000 वर्ष जगतील. मी तर जगणार आहे बुद्धांचे जास्त. मला काय माहिती. ही संबोधी ज्ञानाची आउटलुक दृष्टिकोन हा वैज्ञानिक दृष्टीच्या पलीकडेच आहे. जो आपण केवळ योग्य दृष्टिकोन, विवेक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये भगवंताचा दृष्टिकोन समाविष्ट आहे, हा तर्क आहे ना आपला, हा फेल आहे, हा मिथ्या तर्क आहे. संबोधी असिते पिते खायते साहित्य संपजागतारे फलम अवैते फलाटते. म्हणून हे समर्श ज्ञान, उदय ज्ञान, भंगज्ञान, अज्ञान, आदिलोज्ञान, निपिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या 10 ज्ञानाच्या टप्प्यातनं विपश्यना साधनेचा अभ्यास करून आपल्या रामकृष्ण, नवकृष्ण, विभवकृष्णांचा जेव्हा गायला होतो, हे सारं शरीर एवढं हलकं फुलकं फुलपाखरासारखं वाटतं. शरीर आहे की नाही असं वाटतं.